हृदय स्थानाकडून कोण जन्माला आला, पाठीकडून कोण जन्माला आला आणि उजव्या बाजूने कोण आला. म्हणून वरमास कर्म तेव्हा प्रथमतः साखी आणि नंतर होणारे प्रश्नाचे उत्तर आणि नंतर होणारे ज्ञानाची परीक्षा आहे. हा काय गोडण्याचा खेळ नाही, ज्ञानाची परीक्षा आहे. समयाशी सादर व्हावे, जसा समय असत तसं सादरीकरण केलं पाहिजे, त्याला म्हणायचे शाहीर. आणि अकबर भाई वारी उचलची टाक झाली पाहिजे असं तुमचं म्हणते. म्हणून जाताना प्रश्न होता. शाहिरांना 3 मुलांची नाव विचारली होती कार्तिक स्वामीच्या. शाहिरांना एक काय सांगितलं, बुद्ध बोध. दुसरं काय सांगितलं, त्यांच्या कल्पनेप्रमाणे सांगून मोकळे झाले. असं चालत नाही. कार्यक्रम युट्यूबला जातो. कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले पत्रकार शिवनेरी संवाद सन्माननीय गणेशजी चोरे सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय आणि महाराष्ट्रात कलगीजुरा पोहोचवण्याचं काम चोरे सर करत असताना आपलं सुद्धा अभिनंदन, धन्यवाद. मग जाताना त्यांचं म्हणणं, कार्तिक स्वामीच्या बायकोचं नाव काय? नवे नवे ही कन्या कोणाची? लक्षपूर्वक आहे का? I
आहे देवसेना. देव यांनी पण म्हटलंय तिला, परंतु शास्त्रामध्ये देवसेना म्हटलंय तिला इंद्रकन्या असं म्हटलंय, इंद्राची कन्या. परंतु दुसऱ्या बाजूला पुन्हा असा भाग आहे, शास्त्र सांगते कार्तिक स्वामीचं लग्न झालंच नाही. कार्तिक स्वामी आपल्या मातेवरती उतरून गेले आणि आईला सांगितलं वर्षातून एक दिवस फक्त तुम्हाला मी दर्शन देईन, ते पण जोडीन. मग शाहिरांनी जाताना मग सांगितलं, पहिला कलगीला मान का मान आहे कलगीला मी तुम्हाला सांगणार आहे, पण तुम्ही मान्य केलं तुमचं अभिनंदन नाही का. तर मान्य केलं कलगीला पहिला मान तुमचं अभिनंदन. परंतु कार्तिक स्वामीला जी मुलगी दिली तिचं नाव देवसेना. शास्त्रामध्ये इंद्रकन्या म्हटलंय, पण दुसऱ्या बाजूला शास्त्रामध्ये सांगितलंय कार्तिक स्वामीचं लग्न झालं नाही. आता हे नाण्याच्या दोन बाजू, शास्त्राची अंग आहे, कारण त्याला शास्त्रामध्ये कुमार स्कंद म्हटलंय, कुमार म्हटलंय. म्हणून शाहिरांच्या प्रश्नाचं उत्तर झालं. पुढं उत्तर दिल्याशिवाय पुढे गाणं म्हणायचं नाही का. परंतु असं द्या, आता काय असेल ते तुम्ही समजून घ्या. म्हणून कवीला काय म्हटलं, दिल्याशिवाय पुढे म्हणायचं नाही. पण शाहिरांनी केलं त्यांच्या पद्धतीनं लबाड धबाड, पण चालत नाही. असं पुन्हा माझं त्यांना सांगणे, पुढच्या वारी जमलं तर सांग. पाठीच्या बाजूने एक जन्माला आला, हृदयातून एक जन्माला आला आणि उजव्या बाजूने एक जन्माला आला. कारण जे शास्त्रामध्ये आहे ते आहे. जसं मी दोन भाग मांडले, एका बाजूला शास्त्र सांगते कार्तिक स्वामी कुमार आहे, लग्न झालं नाही. दुसऱ्या बाजूला कार्तिक स्वामीच्या बायकोचं नाव देवसेना सांगितलं. नव्हे त्याच्या पुढे अजून एक बायको सांगितली कार्तिक स्वामी. तिचं नाव माहित असेल तर सांगा साहेब, तुम्ही नाही सांगितलं तर पुढच्या बारीत मी सांगतो. माझा एखादा प्रश्न फुटला तर फुटू द्या, पण कार्यक्रम चांगला होऊ द्या. म्हणून
ना कोणालाही ऐकायला तयार नाही, कोणालाही ऐकायला तयार नाही. किती स्फूर्ती देवाने विचार केला अकबर भाई का आता हे विघ्न आपल्यावरती आलंय. हा अल्लासूर कोणाला ऐकत नाही. याच्यासाठी एक दैवत आपल्याकडे शिल्लक आहे, त्याच्याकडे गेलं पाहिजे. मग काय केलं पहा. आपल्या याच गावचं भूषण, कारण बेला गाव आणि बेलेच्या वाड्या म्हटल्यानंतर एकाच एक मंडळी कलावंत या भूमीमध्ये जन्माला आले. तर आपले पुरेवाले शाहीर स्वप्नील गायकवाड, छत्रपती शिवराय शक्तीपुरा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे कार्याध्यक्ष शाहीर स्वप्नील गायकवाड आपलं सुद्धा आगमन झालं. पार्टीच्या वतीनं आपलं अभिनंदन, धन्यवाद. कार्तिक स्वामीचं लग्न झालं नाही शास्त्र सांगतंय. गायकवाड शाहीर हे जवळजवळ शास्त्र सांगतंय लग्न झालंय. मग एका बायकोचं नाव मी सांगितलंय देवसेना, त्यांनी एकीचं नाव विचारलं. पण मग मला दुसरी एक सापडली. दुसरीचं नाव काय तुरेवाल्यांनी सांगितलं. आणि त्यांनी जर सांगितलं नाही दुसरीचं जाताना मीच सांगून जाईल, पुराव्यासह सांगून जाईल. तसं जाणार नाही. म्हणून चला आपल्या उदरामध्ये घेतलं. कुणाला आणला सोडाला का तर या आणला सोडानं 33 कोटी देवांना ऋषी मुनींना त्रस्त केलं. हा आणला सोड मगर मस्त झाला होता. हा कोणाला ऐकत नव्हता. आणला सोडाला गणपती बाप्पानं पोटामध्ये घेतलं. पण गिळाल्यानंतर प्रकार अवघड झाला. कारण जे वाईट ते वाईटच असतं नाही का. म्हणून कलिकेला पहिला मान आहे. तुम्ही तुमच्या तोंडाने सांगितलं. तुमचं पुन्हा अभिनंदन करतो. धन्यवाद. प्रकार कसा झाला. Yeah.
गणपती बाप्पाच्या शरीराची आग झाली. आगला सोडायला गेल्यानंतर आगनं काही केल्यानं शांत होईना. 30 कोटी देव त्या ठिकाणी चालून आले. कोणाचाही विलाज होईना. प्रत्येक देव देवतांनी आपापल्या परीनं उपाय केले, परंतु सगळे अपाय ठरले. कोणाचा इलाज होईना नाही का. ब्रह्मदेवानं उपाय केला, विष्णुदेवानं उपाय केला, कैलासपती शंभू महादेवानं सर्प गळ्यामध्ये घातला गणपती बाप्पाचा. जलाचा अभिषेक केला, परंतु कोणाच्यानं उपाय होईना. आणि मग देवांच्या जे साध्य झालं नाही ते ऋषींनी साध्य केलं. दर्शक लोकांच्या शास्त्र सांगते. 88,000 ऋषींनी प्रत्येकी 21 दुर्वाची चुडी गणपती बाप्पाला अर्पण केली. दुर्वा म्हणजे हरळ. पण त्या दुर्वाच्या चुड्या वाहिल्यानंतर गणपती बाप्पाच्या देहाची शरीराची आग शांत झाली. गणपती बाप्पा शांत झाले. आणि मग इथून पुढे गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वेला म्हणजे या हरळीला पहिला मान दिला. उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. दुर्वा जर अर्पण केली नाही बरंचही गणपती बाप्पाची पूजा सफल होत नाही. म्हणून पुढे कवीने काय म्हटलं, त्याच्यासाठी परिश्रमच करावा लागतो. शाहीर सुद्धा तसं होता येत नाही. वाचावं लागतं, अभ्यास करावा लागतो. म्हणून शाहीर तसं गणपती बाप्पानं तो आणला सुर कोणाला ऐकत नव्हता. पण विघ्न हरता गणपती बाप्पा. आलेल्या सगळ्या देवांवरचं विघ्न गणपती बाप्पानं स्वतःवरती घेतलं. आणला सुराला पोटामध्ये घेऊन घेतलं. देहाची आग झाली. सगळ्या देवांनी उपाय केले, परंतु अपाय ठरले. शेवटी 88,000 ऋषींनी गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्या. गणपती बाप्पाच्या देहाचे अंग शांत झाले आणि गणपती बाप्पाने सांगितलं, इथून पुढे माझ्या पूजेमध्ये दुर्वा
आपण केल्याशिवाय पूजा सफल होणार नाही. म्हणून त्या गुरुवाला मान मिळाला, वर मिळाला, इथपर्यंत विषय आला. परंतु पुढे जात असताना गणपती बाप्पाला अजून काही गोष्टी प्रिय आहेत. मग शाहीर त्यांच्या बारीमध्ये सांगणार आहे काय काय प्रिय आहे, कशासाठी काय केलं. पण पुढे जात असताना त्या कवीचे काय म्हणणे पहा. थोड्या वेळात आपण जास्त प्रश्न उत्तर झाले पाहिजे. म्हणून गणपती वेगळ्या नावानं, त्यावेळेला वेगळं वाहन आहे. त्रेतायुगामध्ये गणपती बाप्पा वेगळ्या नावानं, तिथं सुद्धा वेगळं वाहन आहे गणपती. द्वापार युगामध्ये गणपती बाप्पा वेगळ्या नावानं, तिथं सुद्धा वेगळं वाहन आहे. आणि कलियुगामध्ये गणपती बाप्पा वेगळ्या नावानं आहे, शास्त्र सांगते. आणि गणपती बाप्पाचं वाहन सुद्धा वेगळं आहे. आपण आणतो गणपती बाप्पाची मूर्त बसवतो, कोणी मोरावरची आणतात, कोणी उंदरावरची आणतात. खऱ्या अर्थाने कलियुगात सुद्धा वेगळं वाहन आहे आणि शास्त्रामध्ये उल्लेख आलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर ते उघडून जातो. हा, जे खरं आहे ते सांगितलंच पाहिजे. तर शायरांना सवाल असा आहे, कृता, त्रेता, द्वापार आणि कली, 4 युगामध्ये 4 गणपती. काय गोष्ट ही, 4 युगामध्ये 4 गणपती, पण प्रत्येक युगामध्ये वेगळं नाव आहे. प्रत्येक युगामध्ये गणपती बाप्पाला वाहन सुद्धा वेगळं आहे. मग तुरेवाल्यांच्या वाचनात आलं असेल तर तुरेवाल्यांनी सांगायचं, पण व्यवस्थित सांगायचं, लबाड करायचं नाही. हा, लोक लांबून आलेली, शिरूर तालुका, पारनेर तालुका. उद्योजक मुंबई यांच्याकडून 100 रुपये. त्याचप्रमाणे शांताराम शेठ गुंजाळ शेरवान यांच्याकडून 100 रुपये. दिनकर आवटी मामा यांच्याकडून 100 रुपये. तुकाराम शेठ गुंजाळ 100 रुपये इनाम वस्ती. आणि गणपत शेठ नेहरकर दाजी येडगाव नेहरवाडी यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलं. सर्व बक्षीसदात्यांचं अभिनंदन, धन्यवाद. म्हणून गणपती भला, गणपती भला. एका झाडाच्या खोडामध्ये गणपती बाप्पाचं वास्तव्य आहे.
नाही का गणपतीचा विषय आहे होतं का कोणाला माहिती आता शाहीर सांगते एका झाडाच्या खोडामध्ये गणपती बाप्पाचं वास्तव्य आहे आणि केव्हापासून आहे का गणपती बाप्पा तिथं बसले तुम्ही सांगून जाणार कारण सगळं शहराला विचारणार मी सुद्धा सांगतो म्हणून गणपतीचा वास आहे वास्तव्य आहे कधीपासून श्रीराम प्रभू लंकेला जात असताना श्रीराम प्रभूने त्या वृक्षाखाली गणपती बाप्पाची पूजा केली सेवा केली आराधना केली आणि गणपती बाप्पाचं वास्तव्य त्या ठिकाणी झालं आणि म्हणून तिथून पुढे श्रीराम प्रभू लंकेला गेले कारण चांगल्या कार्यासाठी जायचं होतं ज्या वृक्षाखाली गणपती बाप्पाची खऱ्या अर्थानं वास त्या ठिकाणी वास्तव्य झालं तो वृक्ष सुद्धा गणपती बाप्पाला प्रिय झाला पण मग शाहीर लिंबावळ वड पिंपळ असं काही सांगू नका जरा व्यवस्थित सांगा हा उत्तर समर्पक द्या कारण शास्त्रामध्ये भाग आलेला आहे म्हणून Thank you.